श्री स्वामी समर्थ। माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा तुमचे मनापासून स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत हनुमान चालीसा पठण करण्याचे अद्भुत फायदे। चला तर बघूयात। रामाने मारुती रायाला कलियुगाचे अंततापर्यंत धर्तीवर राहण्याचे संदेश दिले आहे। तसेच मारुती राय हे अमर आहेत व आपल्या भक्तांसोबत आहेत। तसेच हनुमानामुळे कालिदासांना श्री रामाचे दर्शन मिळाले असे म्हणतात की जेथे पण मारुती रायाचे कथा पठण होतील तेथे मारुती राया कोणत्या ना कोणत्या रूपात तेथे येतातच। तसे हनुमानजीने कारणाने कालिदासांना श्रीरामाचे दर्शन झाले म्हणून कालिदासाने हनुमान चालीसा पाठ लिहिले। म्हणून म्हणतात की हनुमान चालीसा पठण केल्याने काय काय फायदे आहेत ते आपण आज बघणार। काय काय फायदे व चमत्कार आहेत ते बघणार आहोत। पहिले म्हणजे आपण जर दररोज हनुमान चालीसा पठण करत असला तर तुमच्या घरात व तुमच्या जवळ भूत प्रेत व नकारात्मकता ऊर्जा नष्ट होते। तसेच ज्यांना स्वप्नात भीती वाटते किंवा दररोज स्वप्न पडतात त्यांनी हनुमान चालीसा दररोज पठण करावे। तसेच ज्यांना शनीची 7.7 आहे त्यांनी दररोज हनुमान चालीसा किमान एकदा तरी पठण करावे। असे म्हटले जाते की बजरंगबली हनुमान शनिदेवाची रक्षा केली होती आणि मग शनिदेवाने खुश होऊन म्हणले होते की हनुमानांची भक्ती न काहीही नुकसान होणार नाही। म्हणजे ज्यांना शनीची 7.7 आहे त्यांनी जर हनुमानांची भक्ती केली किंवा हनुमान चालीसा पठण केले तर त्यांचे काहीही नुकसान होणार नाही असे म्हटले होते। तसेच जे मारुतीरायांचे भक्त करील त्यांची शनी वक्री दृष्टी सुद्धा त्याचे जास्त हानी व नुकसान होणार नाहीत। म्हणजे जे हनुमान भक्त पठण करतील त्यांनी शनीची वक्री दृष्टी सुद्धा त्यांना काही नुकसान होऊ देणार नाही। तसेच जास्त लोकांची कुंडलीमध्ये राहू ग्रह आणि दुष्परिणाम घालतात व मनुष्याच्या जीवनात कष्ट आणि उतार चढाव हे भरलेले असते। म्हणून नित्य नेमाने हनुमान चालीसा पठण व हनुमान भक्ती केली की राहूच्या दुष्प्रभावापासून मुक्ती मिळते। तसेच नासे रोग हरे सब पीरा जपत निरंतर हनुमत वीरा असे हनुमान चालीसा मध्ये म्हटले आहे की जे पण दररोज हनुमान चालीसा पठण करेल त्यांना रोगापासून मुक्ती मिळते। तसेच तुम्ही भक्ती सुद्धा मनाने केली पाहिजे। तसेच हनुमान चालीसा म्हणतात आपले कॉन्फिडन्स सुद्धा वाढते व आत्मविश्वास वाढते। तसेच हनुमान चालीसा पठण केल्यामुळे बलबुद्धी जागृत होते आणि मनुष्य स्वतः आपले शक्ती व भक्ती आणि कर्तव्य होते। तसेच हनुमान चालीसा पठण केले की आपले डोके शांत होते व तुमचे रेजिस्टन्स पॉवर सुद्धा वाढते। म्हणून लहान मुलं व विद्यार्थ्यांनी हनुमान चालीसाचे पठण करावे। कधी कधी असेही होते की आपले काहीही कामे होत नाहीत व मग आपल्याला नशिबाला कोसतो। आपण कसे नशिबाला कोसतो। मग तुम्ही हनुमान चालीसा दररोज पठण केला तर आपले सर्व कामामध्ये तुम्हाला सफलता मिळते व तन आणि मनामध्ये पॉझिटिव्हिटी एनर्जी निर्माण होते। जर तुम्हाला नित्य नियमाने हनुमान चालीसा पठण करत असाल तर तुमची इच्छा पूर्ण मारुतीराय हे पूर्ण होण्यास काही अडचण येऊ शकत नाही। जय श्रीराम, जय बजरंगबली।